भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या यादीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे। त्यामुळे माढाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे। परंतु मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे। सोलापूरचं मात्र उमेदवार अद्याप भाजपाकडून निश्चित करण्यात आले नसल्याचे समोर आले आहे। यंदा माढा लोकसभा मतदारसंघातून माळशिरसचे धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी मोहिते पाटील परिवार अतिशय आक्रमक दिसून आला। ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी याबाबत दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जोर लावल्याचे पाहायला मिळाले। 2019 साली संजय मामा शिंदे यांनी मोहिते पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी आणली होती। पण त्यावेळी मोहिते पाटील परिवारांनी भाजपला दिलेल्या शब्दानुसार माळशिरस तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांना तब्बल 1,13,000 इतक्या मताधिक्याने निवडून दिले होते। त्या मतांच्या जोरावरच संजय मामा शिंदे यांचा पराभव झाला होता। माढ्यातून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर भाजपाकडून नेमकं आता सोलापूरमधून कोण उभे राहणार हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नसल्यामुळे संपूर्ण सोलापूर लोकसभाच्या सर्व लोकांचे लक्ष लागून राहिले आहे। सोलापूरकरांना सध्या यावेळेला लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार पाहिजे असल्याचं बोललं जात आहे। मात्र अद्याप तरी भाजपाकडे स्थानिक उमेदवार म्हणावा तसा नसल्याने आयात केलेला उमेदवार मिळतो की काय अशी शक्यता आता वर्तवली जात आहे। इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।